नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, टीईटी किंवा सीटीईटी का पास करायची, त्याचा फायदा भविष्यात काय होतो यावर बरेच विद्यार्थी कमेंट करतात की सर आम्ही बीएड आहे, आम्हाला सीटीईटी किंवा टीईटी द्यायची गरज नाही आणि आम्ही आगामी काळात शिक्षक होऊ शकतो का. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही फंडा आहे तो आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे. तर चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व महा टीईटी परीक्षा, सीटीईटी एक्झाम या सर्व एक्झामचं मार्गदर्शन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. चला मित्रांनो, मुद्द्यावर येऊ. बऱ्याच लोकांचं बीएससी बीएड किंवा बीए बीएड झालेलं असतं किंवा बीकॉम बीएड झालेलं असतं. त्या विद्यार्थ्यांनी सीटीईटी तयारी करावी का? बीएससी बीएड किंवा बीकॉम झालेला आहे त्याने टीईटी परीक्षा द्यावी का, हा जो काही प्रश्न आहे तो सर्वात प्रथम मी सांगेन तुम्हाला परीक्षा देणं आवश्यक आहे. त्याचा फायदा भविष्यात काय होतो ते सांगतो. तुम्हाला सेकंड पेपर द्यायचा असतो मित्रांनो. सेकंड पेपर बीएससी वाल्यांना मॅथ अँड सायन्स असतं, बीकॉम वाल्यांना सुद्धा मॅथ अँड सायन्स असतं आणि बीए वाले जर विचारात घेतलं तर सोशल सायन्स असतं. आणि आता याचा फायदा काय होतो भविष्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आता आपले 1 ते 12 वर्गापर्यंत तुम्हाला पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच जावं लागणार आहे. अदरवाईज कुठला चान्स त्यांनी ठेवलेला नाही. 1ली ते 12वी वर्गासाठी कुठल्याही स्कूलवर काम करत असाल, काही करत असाल, कोणी आमिष दाखवत असेल तर तुम्हाला पवित्र पोर्टल शिवाय दुसरा पर्याय नाही. लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. मला सांगतात की बाबा आम्ही एका शाळेवर काम करतो, आमच्या नातेवाईकाची शाळा आहे आणि आम्हाला ते भविष्यामध्ये परमनंट करणार आहे. ते एकदम चूक आहे. या डोक्यातून खुळेपणा काढून टाका. नसता तुमचं वय गेल्यानंतर तुम्हाला त्यामागे पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. अशी जर घटना तुमच्याशी घडली असेल तर मला कमेंट करून कळवायला विसरू नका, कारण बाकीचे विद्यार्थी त्या गाळामध्ये फसले नाही पाहिजे. आता फक्त पर्याय काय राहिलाय, आपल्याला सीटीईटी टीईटी सारख्या परीक्षा देऊन टीएआयटी एक्झाम देणे हाच पर्याय आहे. आणि टीएआयटी एक्झाम म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी दिल्याशिवाय तुम्हाला पवित्र पोर्टलला नोंदणी करता येत नाही आणि तुम्ही खऱ्या अर्थाने गव्हर्नमेंट टीचर होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही गेम आहे तो समजून घ्यायचा आहे. आपल्याला या परीक्षा का पास करायची या दृष्टीने. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 6वी ते 8वी या वर्गासाठी जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पास करणं, सेकंड पेपर पास करणं तेवढं आवश्यक आहे. लक्षात ठेवा. कुठला पेपर? सेकंड पेपर पास करणं आवश्यक आहे. त्या पेपरची तयारी तुम्हाला करणं आवश्यक आहे. तुम्हाला ती पेपरची तयारी आपण ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून आतापासूनच करून घेतोय. टीईटी, सीटीईटी, टीआयटी सर्वच एक्झाम म्हणजे 1 वर्षाचा ऍक्सेस भेटणार आहे तुम्हाला. मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा. लाईव्ह क्लास, रेकॉर्ड व्हिडिओ सर्व विषय शिकवले जातील. पेपर विश्लेषण, सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आगामी काळात होणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये 100% यशाची गॅरंटी दिली आहे. फक्त तुम्हाला जॉईन करायचे. आतापासून रोज अभ्यासाला दिलं जाईल. तो अभ्यास आपल्याला पूर्ण करायची तयारी असेल तर. मला क्वांटिटी महत्वाची नाही. मला 4ही लोक आले तर त्यांच्यामध्ये एक क्वालिटी निर्माण झाली पाहिजे आणि मला माझ्या क्लासचा रिझल्ट काढायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जे जॉईन केले क्लासला, आता सध्या माझ्याकडे 150 ते 200 विद्यार्थी आहेत नवीन फ्रेश. त्या विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो, आपल्या क्लास बद्दल त्यांना थोडक्यात माहिती सांगा. क्लास कसा चालतो, व्यवस्थित शिकवलं जातं का, एवढंच तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता. त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे, तुम्हाला शिक्षक व्हायचे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं मॅथ आणि रिझनिंग हे पक्क झाल्याशिवाय तुम्हाला कुठलीच गोष्ट करता येणार नाही. तुम्ही डीएड असू द्या, बीएड असू द्या, बीए बीएड असू द्या, बीएससी बीएड असू द्या, बीकॉम बीएड, तुमचं मॅथ रिझनिंग जोपर्यंत पक्क होत नाही तोपर्यंत तुमच्या नावाच्या पुढे टीआर हा शब्द लागत नाही. बरेच लोक आमचं बीए झाले, सोशल सायन्स मधून आम्हाला टीईटी क्रॅक करायचंय, मॅथ सायन्स कडे दुर्लक्ष करतात. त्या विद्यार्थ्यांना एकच सांगतो, मॅथ कडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. मॅथ रिझनिंग तुमचं पक्क झालं पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 6 ते 8 जागा या 9वी 10वीच्या तुलनेमध्ये जास्त येतात. लक्षात ठेवा, 9वी ते 12वीच्या तुलनेमध्ये जास्त येतात. समजा इथे 6000 जागा असतील समजा बरं का, फॉर एक्झाम्पल, यातल्या 4000 जागा या 6वी ते 8वी या वर्गासाठी असतात आणि 2000 जागा 9वी ते 12वी या वर्गासाठी असतात. मला आता एकच सांगा,
TIT पवित्र पोर्टल TIT एक्झाम मध्ये मेरिट कुणाचं जास्त असेल रे? या 2000 पदसंख्येचं असेल, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला 6वी ते 12वी असेल शिक्षण, 6वी ते 10वी पर्यंत लढा द्यायचं. म्हणजे आपल्याला या TET CTETच्या सेकंड पेपर पास करणं गरजेचं आहे. ज्यांचं BA BSc BCom झालेलं आहे आणि त्यांनी BEd कम्प्लीट केले त्या विद्यार्थ्यांनी. दुसरा मुद्दा आहे, BEdच्या फर्स्ट इयरला आहे सर मला एक्झाम देता येते का? तर पात्रता परीक्षा तुम्हाला देता येते. तुम्ही पात्रता परीक्षेचा अभ्यास आतापासून करू शकता, आणि पात्रता परीक्षेमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक महाराष्ट्रात TET महा TET आणि दुसरा पेपर आहे CTET. म्हणजे थोडस मल्लपट्टी लावण्यासाठी म्हणजे CTET परीक्षा आहे, लक्षात घ्या. आता बरेच विद्यार्थी CTET पास होतात पण महाराष्ट्र TET पास होत नाही. बरेच विद्यार्थी TET पास होतात आणि TIT सुद्धा चांगले मिळतात. मी तर स्पष्ट सांगेल, ज्यांची TET क्रॅक आहे महा TET तो 100% शिक्षक झालेला असेल मित्रांनो. कारण ही चाळणी परीक्षा, ही पात्रता परीक्षा एवढी हार्ड आहे ज्याच्यामध्ये 3.5% लोक पास होतात आणि मागच्या भरतीमध्ये 3,500 लोक आपल्या क्लासच्या माध्यमातून आपण पास केलेले आहेत मित्रांनो. आणि एवढा फुल कॉन्फिडन्स म्हणजे नोट्स आपल्याकडे प्रॉपर आहेत, ऑनलाईन क्लास लाईव्ह क्लास प्रॉपर आहेत, विषयानुसार शिकवायला तज्ञ शिक्षक आहेत. मी स्वतः गणित, बुद्धिमत्ता आणि बालमानसशास्त्र हे मी स्वतः शिकवणार आहे मित्रांनो. आणि बालमानसशास्त्र आपलं कसं आहे हे विद्यार्थी सांगू शकतात. प्रत्येक उदाहरण, उपपत्त्या, त्यानंतर ज्या काही तुमच्या व्याख्या आहेत, संकल्पना आहेत, निष्कर्ष आहेत, त्यानंतर राष्ट्रीय धोरण शिक्षणाच्या बाबतीतल्या या सर्व गोष्टी डीप मध्ये शिकवल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला या TET सारख्या परीक्षा क्रॅक करता आल्या पाहिजेत आणि TETच्या माध्यमातून TIT एक्झामला सुद्धा तुम्हाला फेस करता आलं पाहिजे. त्यानंतरचा विषय आहे जे DED झाले. आता DEDच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? DED 12वी DED किंवा ग्रॅज्युएशन DED असेल तर DEDचे विद्यार्थी 12वी असेल त्यांना फक्त पहिला पेपर देता येतो. आणि पहिला पेपर विचारात घेतला प्रायमरी लेवल PL म्हणेल आपण, PLच्या जागा सर्वाधिक असतात. म्हणजे साधारण 10,000 जागा असतील तर 10,000 फॉर एक्झाम्पल 10,000 जागा असतील तर 8,000 जागा या प्रायमरी लेवलच्या असतात. याचं कारण पण सांगतो. 1ली ते 5वी या वर्गाच्या शाळा अख्ख्या महाराष्ट्रभर आहेत मित्रांनो. वाडी, वस्ती, जडपी सगळीकडे आहेत. महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या शाळेचा विस्तार झालेला आहे. यांच्या जागा या सर्वाधिक आहेत, लक्षात घ्या. रिक्त पदसंख्या या वर्गासाठी जास्त असते. त्यामुळे यासाठी तुम्हाला पेपर 1 द्यावा लागतो ज्याच्यामध्ये 5 विषय असतात. 2 लँग्वेज, 1 CDP, त्यानंतर अंकगणित आणि EVS असे 5 असतात. या लँग्वेज मध्ये निवडत असताना फर्स्ट लँग्वेज ही तुमची जे काय माध्यम आहे त्याचीच निवड हवी. सेकंड लँग्वेज मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन असतात. ते 2 ऑप्शन मधला एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना या लोकांनी सर्वात महत्वाचं ही पात्रता परीक्षा पास झाला तरच तुम्हाला पुढली एक्झाम देता येते. त्यामुळे या पात्रता परीक्षेकडे सर्वात प्रथम तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि जे काय अभ्यासात गॅप आहे तो आतापासून भरून काढणं गरजेचं आहे. याचा पिछा मॅथ सोडत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचं 10वी नंतर मॅथ नसतं, पण 10वी नंतर मॅथ नसल्यामुळे आपण न घाबरून जाता तुम्हाला खऱ्या अर्थाने शिक्षक व्हायचं असेल ना, त्या मॅथ आणि रिझनिंगला तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. आणि तो अभ्यास पुंडे सरांसोबत करा. एकदा 2 महिने करून बघा मित्रांनो, तुमच्यामध्ये फरक म्हणजे फरकच दिसून येणार आहे. कारण आपण परीक्षा आल्यानंतरच जाहिरात करत नाही, सुरुवातीपासूनच आपलं जाहिरात असते मित्रांनो. कारण विषय काय, परीक्षा एवढ्या सोप्या, नोकऱ्या एवढ्या सोप्या राहिलेल्या नाहीत जे की आपल्याला सहज मिळवता येतील. त्याच्यासाठी अभ्यास तेवढ्याच ताकदीने अभ्यासावर जोर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, DED प्लस पदवी असेल त्यांना 6 ते 8 क्वालिफाय असतं बरं का, 6 ते 8. आता DED प्लस पदवी तर ज्यांचं BSc असेल तर BScच्या जागा येतील, ज्यांचं BA असेल तर BAच्या जागा येतील. ओके. त्या पलीकडे जाऊन सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, TITचं मेरिट कमी लागण्याचं कारण काय असतं? ज्यांच्या लँग्वेज आहे आणि लँग्वेजला लोक खूप कमी असतात, ज्यांचं मॅथ सायन्स आहे त्याला सुद्धा लोक कमी आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे TITचं मेरिट कमी जास्त होत असतं.
मेरिटचा अंदाज बांधणं शक्य नसतं, पण विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी करणं तुम्हाला गरजेचं आहे आणि या गोष्टीवर तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे. ते पण आतापासून. तुम्ही अपियर असाल, डीएड वेड करून खूप दिवस झालेले आहेत, तुम्ही आता फ्रेश डीएड वेड केले, त्यांनी या परीक्षेच्या मागे लागून अभ्यास करणं गरजेचं आहे. आपला विषय काय, जाहिरात आल्यानंतर बघू. मग ते परीक्षा फेल काय म्हणते, ह्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा ह्याचं सिलेक्शन करू. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाशिवाय स्टडी शिवाय तुमचा पर्याय नाही. अनलिमिटेड करावं लागतं, कुठंतरी लिमिटेड यश मिळत असतं आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये अनलिमिटेड गोष्टीला खूप महत्व आहे. तुमच्याकडे जेवढी ताकदीने तुमचं ज्ञान संपादन करण्याची ताकद असते त्याप्रमाणे तुम्ही ताकदीने लढू शकता आणि आगामी काळामध्ये या परीक्षा क्रॅक करू शकता. आपला लाईव्ह क्लास चालू झालेला आहे मित्रांनो. आपला लाईव्ह क्लास असेल, तुम्हाला तुमच्या वेळेनुसार सुद्धा रेकॉर्ड पाहता येतं, म्हणजे रेकॉर्ड पाहता येतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नोट्स आहेत प्रॉपर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सुद्धा आपण करून घेतलं जाणार आहे. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर म्हणजे या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून मिळवायचे आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये यश मिळवायचं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटा दाबून ठेवा, जेणेकरून आपलं सर्वात प्रथम अपडेट तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.